नमस्कार मंडळी, आज आपण 9 महिन्याच्या बाळासाठी मूग डाळ आणि मसूर डाळ ॲड करून खिचडी कशी बनवायची आहे तर ते बघूयात. तर त्यासाठी सर्वात आधी अर्धा चम्मच मूग डाळ घेऊया, त्यानंतर अर्धा चम्मच मसूर डाळ घेऊया आणि त्यानंतर जे तांदूळ आहे ते 1 चम्मच घेऊया क्वांटिटी त्याची. आणि त्यानंतर जे व्हेजिटेबलमध्ये आपल्याकडे फुलकोबी घेऊया हाफ कट करून, त्यानंतर हाफ टोमॅटो तो सुद्धा कट करून घेऊया आणि जो आलू आहे त्याला छान सोलून कट करून घेऊया. त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये तांदूळ ॲड करूया, त्यानंतर मूग डाळ आणि मसूर डाळ टाकूया आणि त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेऊया. बघू शकता छान स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये परत स्वच्छ पाणी टाकून तसंच 5 ते 10 मिनिट त्याला झाकून ठेवूया, जेणेकरून ते थोडंसं भिजवल्यासारखं होईल. आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तूप टाकूया. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकूया आणि त्यानंतर जे आपले आलू आहेत ते त्यामध्ये ॲड करूया. आलू, गोबी, टोमॅटो जे पण आहेत व्हेजिटेबल, आणखी व्हेजिटेबल तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता टेस्टनुसार. त्यानंतर त्याला कंटिन्युअसली फिरवून घेऊया आणि थोडंसं पाणी ॲड करूया त्यामध्ये. आणि त्यानंतर जे आपली मूग डाळ, मसूर डाळ आणि तांदूळ आहेत स्वच्छ धुतलेले, भिजू घातलेले, ते त्यामध्ये ॲड करूया आणि त्याला परत कंटिन्युअसली फिरवून घेऊया. आणि त्यानंतर परत त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया आणि त्यानंतर कुकरचं जे झाकण आहे ते बंद करून घेऊया आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्टी होऊ देऊया. आणि त्यानंतर बघू शकता जो भात आहे तो छान, खिचडी आहे छान प्रकारे शिजली आहे. त्यानंतर मॅश करून घेऊया. बघू शकता छान असं इझिली मॅश होत आहे ते, छान असा प्रेस करून घेऊया. त्यानंतर छान एकजीव होईल बघू शकता. त्यानंतर जी आहे आपली खिचडी ती एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर छान बेबीला असं सर्व करूया गरमागरमच. ही 9 महिन्याच्या बाळासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी खिचडी आहे. बघू शकता छान इझिली बेबी खातो. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज फॉलो करा. थँक्यू.